श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी प्रचार कार्यालयात आज मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. दीपलक्ष्मी मंगल कार्यालय हिरवाडी रोड इथं शिवसेना राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवार पूनम मोगरे आणि हर्षद पटेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अंबादास खैरे आणि सुनीता शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केलं. जनतेच्या विश्वासावर आणि विकास कामांच्या बळावर शिवसेना व मित्र पक्षांचा झेंडा नाशिक महानगरपालिकेवर फडकवूया असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला भरघोस यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. स्थानिक नागरिकांनीही महायुतीच्या विकासाभिमुख भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि तुम्ही काळजी करू नका, सरकारने पाठीमागच्या काळात नियम केलेला आहे. शासकीय जमिनीवर 2011च्या पूर्वी जेवढी घरं आहेत त्या घरांच्या जागा त्यांच्या नावावर केल्या जातात. हे मी मतदानापुरतं बोलत नाही. आपल्यापैकी कोणी नातेवाईक जर मालेगावला असेल तर चौकशी करा. मालेगावला 5000च्या पुढे सरकारी जागेवरच्या झोपडपट्ट्या घरं त्यांच्या नावावर करून देण्याचं काम मालेगावच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. कायदा 9 ठिकाणी शिवसेनेने जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. मला आपल्या सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो, 9 पैकी 5 नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा जनतेने फडकवलेला आहे. आणि म्हणून आज मनसेचेही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माननीय लासुरे साहेब जुने शिवसैनिक नेतेच होते, नगरसेवक होते माझी. आज त्यांनी शिवसेनेला परत एकदा आशीर्वाद देण्याचा निर्णय केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढीच विनंती करतो, कुठलाही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता पॅडल टू पॅडल फक्त धनुष्यबाणाचं बटन आपण दाबा. नाशिकचं वातावरण पाहताय ना तुम्ही. आज नाशिकचं वातावरण काय आहे? आहे का नाही? हवा आहे, परंतु तुम्ही सुद्धा धनुष्यबाणालाच मतदान करा. आणि म्हणून मी या ठिकाणी वेळेचं भान ठेवतो. आज आपल्याला सर्व कार्यक्रम संपन्न करायचे आहेत. पुढच्या वेळेस एक जाहीर सभा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेऊ आणि त्या दिवशी सविस्तर संवाद साधू. परंतु कुठलाही किंतु परंतु न ठेवता पॅडल टू पॅडल, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र. महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्या नाशिक शहरामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी एवढी गर्दी आहे तर 100% 4च्या 4 उमेदवार शिवसेनेचे धनुष्यबाणाचे निवडून येतील.
माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये लहानातल्या लहान समाजाच्या पासून तर संपूर्ण राज्यासाठी शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, लहान बालक असतील, महिलांसाठी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या मंदिराचा तर तो कळस त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी उभा केलेला आहे. जरा जोरात बोला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या विषयी एक आत्मीयता आहे. महाराष्ट्रामध्ये असं मुख्यमंत्री ते होऊन गेले की रात्री 3, 4, 5 वाजेपर्यंत काम करायचे. खेड्यापाड्याचा जरी 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.